14 गावे जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते राहावे आणि त्या गावातील विकास व्हावा हीच आमची मागणी आहे। काल गणेश नाईक यांनी याबद्दल बरीचशी माहिती दिली आणि ते म्हणाले की खासदारकी होती, खासदारकीचं निवडणूक होतं, त्यामुळे आम्ही त्यावेळी तुमची भूमिका जी आहे ती मान्य केली होती, पण याचा अर्थ असा नाही आहे की आमचा त्याला विरोध नव्हता, पूर्वीपासूनच विरोध होता। कुठेतरी त्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती बोजा पडतोय असं बोलण्यात आलं। राजेशजी, काल गणेश नाईक यांनी पण आपली भूमिका मांडली, तुमची भूमिका नेमकी काय? आमचा पूर्वीपासून विरोध होता असं म्हणतात। 14 गावांच्या विकास समितीच्या माध्यमातून, तिथल्या नागरिकांच्या माध्यमातून की ही 14 गावं आमची नवी मुंबईमध्ये घेण्यात यावी आणि 14 गावं त्याच्यानंतर समितीच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या आग्रहाखातर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहे। 1 वर्ष मार्चलाच ही गावं घेतली, पण लोकसभा असल्यामुळे, विधानसभा असल्यामुळे आपल्याला इकडे लक्ष लावता नाही, तरीही महापालिकेच्या माध्यमातून तिकडे कामं चालू आहेत, शासनाच्या माध्यमातून कामं चालू आहेत आणि ही 14 गावं नवी मुंबईमध्येच राहावी अशी आमच्या आग्रहाची मागणी आहे। तुमच्या हाताला दुखापत झालेली आहे, पण तरी देखील तुम्हाला आज या 14 गावांसाठी आंदोलन करावं लागतंय। सरकार कुठेतरी ऐकत नाहीये शिवसेनेच्या आमदारांचं असं म्हणावं? नाही, सरकार महायुतीचं सरकार आहे, काम करणारं सरकार आहे। 14 गावांचा नक्की विकास होणार आहे। मी आजारी असलो तरी पण नागरिकांसाठी आम्हाला उतरावं लागतं, कारण बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि नागरिकांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं तर चालतो आणि म्हणून या 14 गावांचा विकास नक्की होणार आहे महायुतीच्या माध्यमातून। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल, हे नक्की या 14 गावांचा विकास करतील। गणेश नाईक जी भूमिका घेत आहेत, गणेश नाईक म्हणतात की कुठेतरी या सगळ्यांना आमचा विरोध राहील आणि खासदारकीची निवडणूक होती त्यामुळे आम्ही कधीच काय बोललो नाही, पण आमचा तसा विरोध कायमस्वरूपी होता, म्हणजे आम्ही गप्प बसलो म्हणजे विरोध नव्हता असा कुठली अर्थ काढता कामा नये। सूचक वक्तव्य आहे आणि ही गावं आमच्यात नको असं सुद्धा त्यांनी पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना। गणेश नाईक साहेबांचा काय समजूत झालेली आहे माहिती नाही, पण निधी मागणं ही रास्त मागणी आहे। शासनाने निधी दिला पाहिजे आणि निधी नक्की शासन देईल ही आम्हाला शाश्वती आहे आणि महायुतीच्याच माध्यमातून या 14 गावांचा विकास नक्की होईल आणि या नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विकास नक्की होईल एवढा मला विश्वास आहे। भूमिका नेमकी तुमची काय आहे, काय मागणी आहे? ही 14 गावं नवी मुंबईत राहावी अशी माझी स्वतःची मागणी आहे आणि यासाठी पाठपुरावा करणार, उपमुख्यमंत्र्यांशी काय बोलणार? पाठपुरावा करणार। मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झालेली आहे, उपमुख्यमंत्री साहेबांची चर्चा झालेली आहे, साहेबांशी आम्ही चर्चा करणार आणि तसं होत नसेल वेळ आली तर आम्ही आंदोलनही करणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।